कारंजा शहरात मागील 2 दिवसापूर्वी लग्नाच्या वरातीत दुचाकी टाकल्यामुळे 2 गटात हाणामारी झाली होती। त्या प्रकरणी कारंजा पोलिसांकडून 9 लोकांवर अतिशय कडक कारवाई करण्यात आली। मात्र 17 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल केल्यामुळे एका युवकावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 18 फेब्रुवारी रोजी कारंजा न्यायालयात वकिलाच्या सहाय्यकावर चाकूने हल्ला झाला। या दोन्ही घटनांनी कोणीही धार्मिक रंग देऊ नये असे आवाहन कारंजा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे। मागील 2 दिवसांमध्ये आपल्या कारंजा शहरामध्ये 2 घटना घडलेल्या आहेत। दोन्हीमध्ये फिर्यादी आणि आरोपी हे विभिन्न धर्मीय म्हणजे हिंदू मुस्लिम आहेत। परंतु एक अवलोकन आहे की या घटना शुद्ध वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत। त्या कोणत्याही जाती किंवा धार्मिक तेढाच्या नाहीत किंवा त्या स्वरूपाच्या नाहीत। तरी त्या दोन्ही घटनांना आपण जाती किंवा धार्मिक रंग देऊन शहरातील वातावरण खराब करू नये। पोलिसांनी त्या दोन्ही घटनेमध्ये कठोर कारवाई केलेली आहे असे मी या ठिकाणी आवाहन करतो। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।